आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र आणि बातमीपत्राच्या अगदी सुरुवातीलाच बातमी आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे संदर्भातली। कारण मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील दरड हटवण्यामध्ये यश आलेलं आहे। पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील वाहतूक आता सुरू झालेली आहे। मागील 3.5 तासांपासून त्या ठिकाणची वाहतूक बंद होती। आडोशी ते खंडाळा बोगद्यापर्यंत वाहनाच्या रांगा लागलेल्या होत्या। मुंबई पुणे महामार्गावरील दरड हटवण्यामध्ये यश मिळालंय आणि मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील वाहतूक आता पुन्हा एकदा सुरळीत होती आहे। गेल्या 3.5 तासांपासून त्या ठिकाणच्या वाहतुकीला त्याचा फटका बसलेला होता। वाहतूक सुरू झाल्यानं आता प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळालाय। अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणूक पार पडलेली आहे। या निवडणुकीमध्ये जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी आमदार बच्चू कडू तर उपाध्यक्षपदी अभिजित धेपे यांचा विजय झालेला आहे। काँग्रेस पक्षाची 3 मतं फुटल्याची चर्चा यावेळी केली जाते। दडपशाहीच्या विरोधात ही खरी निवडणूक विजय, कारण संचालकाला वाईट बोलणं, त्याच्यासोबत वर्तणूक वाईट करणं, वास्तविक पाहता या सगळ्या याच्यामध्ये खेडीमेडीनं चाललो पाहिजे। आपले लोक आपलं घेऊन सोबत घेता आलं पाहिजे। तुम्हाला तुमचे लोक सोबत वागवता येत नाही हे दुर्दैव आहे आणि ते का बरं वागवत याचं खरं तर परीक्षा करणं फार महत्त्वाचं आहे। त्याचं चिंतन केलं पाहिजे। आपण हुकुमशाहीनं आता चालत नाही हे या निवडणुकीनं दाखवून दिलं। पावसाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून जुंपलेली असताना त्यात आता निधी वाटपाची भर पडली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांसाठी 25 कोटी किंवा त्याहून अधिक निधी मंजूर केला आणि यावरून विरोधकांनी निधी वाटपात भेदभाव केला जात असल्याचा आरोप केलाय। यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरच निशाणा साधला। ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनीच विरोधकांचा निधी रोखलेला होता असा आरोप करताना आताच सरकार मेरिटच्या आधारे सर्वच आमदारांना निधी वाटप करत असल्याचं स्पष्ट केलंय। राज्यामध्ये 2.5 वर्ष जेव्हा माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वातलं महाविकास आघाडीचं सरकार होतं, साहेब एक नवा पैसा, एक फुटकी कवडी 2.5 वर्षामध्ये विरोधी पक्षाच्या एकाही आमदाराला दिली नाही। एक नवीन पायंडा सुरू झाला। गाय वारली म्हणून आम्ही वासरू मारावं असं माझं मत नाही आहे, पण विरोधी पक्षनेत्यांनी आज आम्हाला जे शहाणपण शिकवलं आहे, हे शहाणपण जर तेव्हाच्या सरकारला शिकवलं असतं तर कदाचित अशा प्रकारची परिस्थिती आलीच नसती। असं होतं की ज्यावेळेस नवीन सरकार आल्यानंतर ही स्थगिती दिली आणि स्थगिती दिल्यानंतर प्रश्न हाच होता की एकीकडे विरोधी पक्षाच्या आमदारांना काहीच मिळालेलं नाही आणि सत्तारूढ पक्षाला इतक्या मोठ्या प्रमाणात निधी मिळालेला आहे, हा आक्रोश होता, म्हणून ती स्थगिती देण्यात आली होती। मेरिट परत्वे स्थगिती उचलली आहे। मी तुम्हाला काँग्रेसच्या किमान 15 लोकांचे नाव देतो भाई की ज्यांची स्थगिती उचलली गेली, इन्क्लुडिंग तुमचे काही माजी मुख्यमंत्री देखील त्याच्यात आहेत की ज्यांची स्थगिती उचलली गेली आहे। म्हणजे असं नाही आहे कितीची 150 कोटीची उचलली गेली। आमच्यासोबत राष्ट्रवादी आली आहे, पण जे लोक नाही आले त्यांनाही मिळाला। हे मी मान्य करतो की समजा आम्हाला 25 कोटी मिळाला असेल तर तुम्हाला एखाद्या ठिकाणी 5 कोटी मिळाला असेल, 10 कोटी मिळाला असेल,